Hello everyone, welcome. Let's see section second, that is poetry. The second poem, Indian Weavers by Sarojini Naidu. Before going to start the poem, let's see icebreakers. Here we have 6 activities. See the first activity. Artisans are also called craftsmen. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional, and also decorative items using traditional techniques. Now complete the wave given below. या ठिकाणी फर्स्ट ॲक्टिव्हिटीचा अर्थ होतो कारागीर हे वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे निर्माते आहेत. पारंपरिक तंत्राचा वापर करून अद्वितीय कार्यात्मक आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी ते त्यांची हस्तकला वापरतात. म्हणजे या ठिकाणी खाली आपल्याला वेब डायग्रॅम दिलेली आहे आणि त्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत. द फर्स्ट वन वी हॅव गिवन दॅट इज गोल्डस्मिथ. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते म्हणजे गोल्डस्मिथ. द रिमेनिंग वी हॅव टू फिल. द रिमेनिंग्स आर लाईक टेलर, पॉटर, वीवर, ब्लॅकस्मिथ, कार्पेंटर अँड स्कल्प्टर अशी आर्टिसनची नावे या ठिकाणी आपण फिल करू शकतो. यापेक्षाही आणखी काही नावं तुम्ही फिल करू शकता लाईक ज्वेलर, प्रिंटर एट्सेट्रा. नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स, ऑकेजन्स when we need. Here we have given types of clothes and we have to mention here when we use it. या ठिकाणी आपल्याला ड्रेसेसचे किंवा कापडाचे प्रकार दिलेले आहेत आणि ते आपण कोणत्या वेळी वापरू शकतो हे आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो द फर्स्ट वन हिअर वूलन क्लोथ्स. पाहता वूलन क्लोथ्स आपण कधी वापरतो तर या ठिकाणी आपण सांगू शकतो इन विंटर, म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण वूलन क्लोथ्स यूज करतो. देन द नेक्स्ट वन कॅज्युअल क्लोथ्स. कॅज्युअल क्लोथ्स हिअर वी कॅन से दॅट वी यूज कॅज्युअल क्लोथ्स ॲट होम ऑर डेली. Then there is rich silk clothes. We use these types of clothes in a festival or weddings. Then the next one is colorful, comfortable clothes. These types of clothes we use when we travel or in social or party wears. Then the next activity, that is third activity. Let's play a game. This activity is about a game. The teacher will ask the students some questions and students will understand that there are some exceptions to the general रूल्स. तर या ठिकाणी गेम टाईप ॲक्टिव्हिटी आपल्यालाही सॉल्व करायची आहे. हिअर पार्टिसिपंट्स आर टीचर अँड स्टुडंट्स. सी द फर्स्ट एक्झाम्पल. वन हू वेव्ज इज अ वीवर. वी हॅव गिवन द एक्झाम्पल. मीन्स वन हू वेव्ज, जो विणकाम करतो त्याला आपण काय म्हणतो, वीवर म्हणजे विणकर म्हणतो. तसं आता रिमेनिंग जी सेंटेन्सेस आहेत ती आपल्याला फिल करायची आहेत. सी द सेकंड वन. वन हू प्लेज अ गेम
इज म्हणजे जो गेम खेळतो, खेळ खेळतो, त्याला आपण काय म्हणतो? स्पोर्ट्समॅन. वन हू प्लेज अ गेम इज कॉल्ड अ स्पोर्ट्समन. सी द नेक्स्ट वन हू सिंग्स. सिंग्स म्हणजे जो गीत गातो त्याला काय म्हणतो आपण? अ सिंगर. सी द नेक्स्ट वन हू डान्सेस इज अ डान्सर. वन हू टीचेस इज अ टीचर. अँड वन हू कुक्स इज अ cook. Now see the next activity. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. Discuss the reasons behind this. आपण अनेक चित्रांमध्ये गांधीजींना चरख्यावर सूत कातताना पाहिले असेल. तर या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करायचं आहे. We have to discuss about the reasons behind this. One has been given for you. See the given example. To give rural people an opportunity to earn their livelihood. And now we have to fill the remainings. Here we have given the first reason, and now we have to mention the others. Here we say that it shows the dignity of labor. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की श्रमाची प्रतिष्ठा हे एक कारण असू शकतं. Then the next one, it represents स्वदेश, self-sufficiency, and at the same time interdependence. म्हणजे या ठिकाणी दुसरं कारण आपण स्वदेश किंवा इंटरडिपेंडन्स म्हणजेच परस्परावलंबन हेही कारण असू शकते. देन टू फॅसिलिटेट फाइंडिंग कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज that would unite and represent our India. Then there are also other reasons like to be self-reliant or to give the message to wear handspun clothes. अशा प्रकारे ही वेगवेगळी कारणे असू शकतात. Now see the next activity. Name some tools used by the weavers. या ठिकाणी टूल्स म्हणजे साधने. वीवर्स विणकाम करताना तो जो वीवर आहे तो कोणकोणत्या साधनांचा वापर करतो. सो हिअर वी हॅव टू मेन्शन द टूल्स लाईक हिअर वी हॅव गिवन द एक्झाम्पल दॅट इज लूम. And we have to fill the other. The next is needle, then wrap an, then shade stick, then weaving comb, then scissors, then dowels. Again we can mention here like shuttle, bobbin, etc. These are the tools of weavers. Now see the last activity. Name some types of ants used by the weavers. Ants म्हणजे काय? तर सूत किंवा दोरा. तर हे जे वीवर्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे ॲन्ड्स म्हणजे दोरे वापरत असतात. तर त्यांची नावे आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. Here we have given the first one, that is linen. Linen is a type of ant. Then we have to mention the others like cotton, silk, polyester, wool,
then others like jute, flax, etc. These are the types of ants. So we have seen the icebreakers of Indian viewers. Okay, thank you.